प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानात हरून बुद्धिमुटिते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु आता अभिनव वाग्विलासी जे चातुर्यार्थ कला पाहू ते शारदा विष्णुमोहिनी नमस्कारी वारण्यसेतून टाके क्षणात असा एक समर्थ तो त्रिभुवनात म्हणून मी शरण अनन्य आलो पाया नमस्कार माझा तुला गुरुनाथ हरि ओम माऊली ज्ञानेश्वर भक्त शिरोमणी श्री नामदेवराय शांती ब्रह्म श्री नाथ महाराज जगतवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भक्ती शक्तीचा आदर्श श्री समर्थ रामदास स्वामी परमपूज्य गुरुमाता गुरुमौली श्री कलावती आई विश्वरूप दाखवणारे जननी जनक आणि विश्व सावरणारे ज्योतिर्मय विभूती आणि समोर असलेले ते मी मायबाप सर्व आज जरा एक फार बरं वाटतंय इतक्या खुर्च्या वाटतात कधीतरी असं वाटतं त्या खुर्च्या बंद सगळ्या आता या आशेवर आजच्या प्रवचनाला सुरुवात करतोय आणि आपण नामदेवांचे गुरुबाणीचे म्हणजे गुरुग्रंथ साहेबांचे अभंग याच्यावर आपण सध्या बोलतो. नामदेवांच्या गुरुग्रंथ साहेबात नामदेवांचे 61 अभंग आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यातले साधारण 20 एक अभंग आपले झालेले आहेत म्हणजे 2 प्रवचनात 20 एक अभंग म्हणजे प्रत्येक वेळेस 10 होतात म्हणजे त्याच्या 61 अभंगाला आपल्याला 6 तरी प्रवचनं लागतील. पण मी थोडंसं असं ठरवलेलं आहे की भात शिजलाय की नाही म्हणजे प्रत्येक शीत आपण दाबून पाहणार नाही. एका शीतावर भाताची परीक्षा होते म्हणून आजचा हा 3रं प्रवचन आणि अजून एक पुढचं प्रवचन हे नामदेवांवर नामदेवांच्या या गुरुबाणीतल्या अभंगावर घ्यायचं आणि मग पुढचा माझा विषय बदलणार. ते गुरुग्रंथ साहेबातले नामदेवरायांनी जे अभंग रचलेले आहेत तर त्यांना भगत नामदेवजी म्हणतात. शिखात 15 महत्वाचे भगत वर्णिलेले आहेत. त्यातले नामदेवराय भगत, त्यामुळे त्यांना बाबा नामदेवजी किंवा भगत नामदेवजी असे म्हणतात. आता हा पुढचा जो म्हणजे नवीन आपण आता ज्या अभंगाने सुरुवात करणार आहोत तो अभंग असा आहे. पहिल्यांदा अभंग वाचतो मी. अभंग वाचताना थोडंसं तो साधू कक्कडी भाषेत असल्यामुळे म्हणजे त्याला पंजाबी हिंदी आणि मराठी अशी जी मिक्स भाषा त्याला साधू कक्कडी भाषा म्हणतात. त्या साधू कक्कडी भाषेत असल्यामुळे अभंग वाचताना आपल्याला पटकन कळणार नाही. मला सुद्धा कळत नाही. मी एवढा अभ्यास करू होता त्याचा अभिमान नाही, अहंकार नाही आहे. पण तो अभंग वाचतो, अर्थ करू आणि त्याप्रमाणे आपण त्याचं विवरण स्पष्टीकरण करू. अभंग असा आहे आणि काही काही इतकं सोपं असतं की सहजपणे कळून जातं. आणिले कागदू काटिले गुढी आकाशामध्ये भरविले. आणिले कागदू काटिले गुढी आकाशामध्ये भरविले. पंचजनाशिव बात पाताळुंगा चोतुसे डोळी राखी आले. मनोरामा नामा बेदी आले. जैसे कनिक कला चित्तू मांडी आले. आणिले कुंभ भराईले उदक. आणिले कुंभ भराईले उदक राजकुमारी पुरंदरी हे. हसत विनोद विचार करती हे चित्तासु गागरी राखी आले. मंदरू एक दुवार दस जाके गऊ चरावन छाडी आले. पंचकोश पर गऊ चरावत चित्तसु बचरा राखी आले. कहत नामदेव सुनहु तिलोचन बालकु पालन पौडे. अंतरी बाहरी काज विरोधी चित्तसु बारीक राखी. पहिल्यांदा अभंग वाचला आणि त्याचा अर्थ कळाल्यावर मला सर्वप्रथम आठवण झाली की तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची.
तुकाराम महाराजांचा एक अभंग असा आहे की दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी, दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी, ध्यान लागो ऐसे हरी तैसे तुझ्या चरणी, अवतरण्याची आस जैसी लागे दुर्बळासी, लोभ्या काळांतराची आस मोठे माझी दिवस माझ, तुका म्हणे पंढरीनाथा मजला अनेक नको व्यथा. आता या अभंगाचा अर्थ काय की जशी एखादी गुजरात असते, आता गुजरातीच कशाला, आपण महाराष्ट्रीयन म्हणू की मराठी स्त्री, म्हणजे पूर्वी खेड्यातून जेव्हा बायका पाणी भरायच्या अंडेच्या हांडे आणि डोक्यावर हांडे घेऊन यायचे, आणि ते एक हांडा नाही असायचं, दोन दोन हांडे असायचे, एकावर एक दोन हांडे ठेवून यायच्या, पण त्यांचे दोन्ही हात मोकळे असायचे आणि दोन्ही हात मोकळे ठेवून त्या आपल्या बरोबरीच्या बायकांशी मैत्रिणींशी हसत खेळत गप्पा मारत पाण्यावर यायचं, अगदी हात मोकळा ठेवून चालत. तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे सगळं लक्ष त्या घागरीकडे असायचं. त्याप्रमाणे म्हणजे जसं या पाणी आणणाऱ्या बायकांचं लक्ष जरी हसत खेळत दोन हात मोकळे ठेवून चालत असल्या तरी त्याचं लक्ष घागरीकडे, त्याचप्रमाणे एखादा गरीब दरिद्री मनुष्य त्याला कुठेतरी सारखं असं वाटायचं, कुठेतरी बाबा अन्नाचं सदावर्त असावं, कुठेतरी बोलून यावं, कुठेतरी जेवण मिळावं, कुठेतरी काहीतरी मिळावं, अशी गरीबाची इच्छा असते. कोणी मदतीला यावं. एखादा लोभी मनुष्य असो त्याला असं वाटतं की आपल्याला कुठून काहीतरी सारखं मिळत राहावं, कोणीतरी आपल्याला सारखं देईल, काहीतरी मिळेल. तसं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे हे कसं ज्यांचं लक्ष असं कुठे एका ठिकाणी एकाग्र झालेलं आहे, तसं तुकाराम महाराज म्हणतात देवा माझं लक्ष सदैव तुझ्या चरणापती असू दे. म्हणजे त्या पाणी भरणाऱ्या बायका किंवा लोभी माणूस किंवा एखादा दरिद्री माणूस त्याचं चित्त जसं त्या त्या ठिकाणी असतं तसं माझं चित्त फक्त तुझ्या चरणापाशी असू दे. माणूस जरी प्रपंचात गुंतलेला असला, संसारात गुरफटलेला असला, अष्टप्रहर संसाराची काळजी करत असला, तरी नामदेवराय म्हणतात सदैव नाम मुख्य असावे, चित्ती भगवंत असावा. तो कसा, तर नामदेवजींच्या या अभंगात ते म्हणतात. आता हा आपण अभंगाकडे जाऊया. आणिले कागद काटिले गुढी आकाशामध्ये भरविले. म्हणजे एखाद्या मुलाने बाहेरनं बाजारातनं कागद आणले आणि त्याचा पतंग बनवला. आणिले कागद काटिले गुढी पतंग केलेले. गच्चीवर जाऊन त्यांनी पतंग उडवायला सुरुवात केला. पतंग उडवतोय, हातात पतंगाचा दोरा आहे, कोणीतरी ती आरी धरलेली, तो मित्रांशी गप्पा मारतोय, हसत खेळत विनोद करतो आहे, तरी त्याचं लक्ष जरी मित्रांशी गमवत तरी त्या पतंगाकडे आणि त्या दोन्हीकडे असते की आपला पतंग काटला जाऊ नये वगैरे वगैरे. आणिले कागद काटिले गुढ. सोनार सोन्याचे दागिने घडवत असतो आणि त्यावर बारीक कलाकुसर करत असतो. त्यावेळी समोरच्या माणसांसोबत तो गप्पा मारत असतो. सोनार आपलं काम करत असताना बारीक कलाकुसर करत असताना गप्पा मारत असतो, पण त्याचे लक्ष जरी बाकी माणसांशी गप्पा मारत असतो तरी लक्ष त्याच्या कलाकुसरीत असते. नामदेवजी म्हणतात माझे मन देवा तुझ्या चरणाकडे असंच रंगू दे. मनोरामा बेढी जैसे कनिक कला चित्तू मांडे. गायींना दूर रानात चरायला सोडतो गुराखी, पण त्याचे लक्ष जरी गायी दूर गेल्या असल्या तरी गायींकडे असते. त्या दूर गेलेल्या वासरांकडे. आणि गायींचं दूध, गायींचं लक्ष कुठं असतं, आपल्या घरी ह्याच्यात वासनांकडे गायींचं लक्ष असतं. नामदेवरायजी म्हणतात याप्रमाणे या शरीरात 10 इंद्रिय रूपी गायी आहेत. ती सगळी आपापली कामं करतायत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ती 10 इंद्रिय आपापली कामं करतायत. त्या सगळ्या इंद्रियांचं लक्ष प्रभूचरणी असावं अशी माझी इच्छा आहे. घरातली करती स्त्री पाळण्यात आपल्या बाळाला ठेवून सगळी कामं उरकत असते, पण तिचे लक्ष पाळण्याकडे असते, बाळाकडे. तसं माझं लक्ष हे त्रिलोचन. त्रिलोचन म्हणजे नामदेवरायांचे 2 महत्वाचे शिष्य, म्हणजे त्रिलोचन दास एक
आणि दुसरे आठवले की सांगतो. एक त्रिलोचन दास पण हे नामदेवरायांचे गुमांमधले शिष्य. मी जरी काही कर्मे करत असलो तरी माझे लक्ष त्या विठ्ठलाच्या चरणी प्रभू चरणीत असते. मनुष्याने असेच आयुष्यभर बघावे. प्रपंच तर आपल्याला जरा सुद्धा उसंत देत नाही. आपण काही ना काहीतरी आपलं काहीतरी डोक्यासारखं चालू असतं. प्रपंचाचे ध्येय असतात, ताण असतात, तणाव असतात, पण त्यातही सगळं लक्ष भगवंताच्या चरणापाशी नामस्मरणाचे सार्थ करता येईल. म्हणजे नामदेवरायांचं एक ध्येय चरण आहे की वाटेने चालता उगले न चालावे, मुखाशी म्हणावे रामकृष्ण हरी. सारखं रामकृष्ण हरी काहीतरी मनात भगवंताचं चिंतन करतो. ह्या सगळ्या म्हणजे अभंगाचा एकंदरीत गोष्ट असं की तुम्ही नामस्मरण सदैव करत राहा. तुमची प्रपंचाची कामं काही असो ती करत राहा. तुमचे नेहमीचे व्यवहार काही असो, म्हणजे अगदी गीतेचा जो कर्मयोग सांगितलेला आहे की तो कर्मयोग आचरताना ती कर्म करत राहायची, पण ती जणू काही आपण केली नाही, ती सगळी परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेली आहे अशा दृष्टीने करायचं की मी परमेश्वराचं सारखं स्मरण करतो. देवा हे माझं नाही, तुझं आहे, तूच करून देतोयस, तूच करतोयस असं म्हणून करायचं. अशा तऱ्हेने हा अभंग आहे. पुढचा असाच अभंग आहे, तो रामकली रागातला आहे. नामदेवराय म्हणतात, वेद पुराण शास्त्र अनंता, गीत गवित न गाऊ हो, अखंड मंडल निराकारमयी, अनहत बेणू बजाऊ हो, बैरागी रामही गाऊ हो, सबदी अतीत अनाहिती, राता अकुल काही घरी जाऊ हो, इडा पिंगुला अगरू सुखमना पौने बंदी राहाऊ हो, चंदू सुरुजी दुई समकारी राखवू, ब्रह्म ज्योती मिली जाऊ हो, तीर्थ देखी न जलमही, पैसे हो जंतन सताऊ हो, आठ सटी तीर्थ गुरु दिखाए, गटही भीतर नहाऊ हो, पंच सहायी जनकी शोभा, भलो भलो न कहाऊ हो, नामा कही चित्तू हरिसंधू राथा, सुन समाधी समाऊ हो. साधकाला खरं नामदेवराय किंवा तुकाराम महाराज म्हणून द्वैत अद्वैतवादी भक्त होते. म्हणजे देवाच्या सगुण रूपाची जेवढी आवड, म्हणजे निर्गुणाची जेवढी जी प्रचिती यायला पाहिजे ती त्यांना आली होती, पण सगुण रूपावर त्यांचा अतिशय म्हणजे सगुण रूप हे त्यांच्या मनात भाव होते. पण तरीही साधकाला निर्गुणाची अनुभूती आल्यावर, प्रभूचरणी लीन झाल्यावर नामदेवराय म्हणतात, बाकी तीर्थांना जाण्याची काही आवश्यकता नाही. कारण या संबंध अभंगात नामदेवराय जे माऊलींनी ज्ञानेश्वरी 6व्या अध्यायात समाधी योगाचं वर्णन केलेलं आहे ते थोडक्यात त्यांनी इथं सांगितलेलं आहे. ते म्हणतात, वेद शास्त्र पुराणे अनंत आहे, पण मला त्याचे गुणगान करण्याची अजिबात जरुरी नाही. वेद पुराण शास्त्र अनंत, गीत गवीत न गाऊ, त्याचं गीत गाणं मी गाणार नाही, किंवा त्याची गाणं म्हणायचं आहे, त्याचं गुणगान करण्याची आवश्यकता नाहीये. मी निराकार असलेला, तो व्यापक असलेल्या त्याच्या त्या भगवंताच्या प्रेमात मी अखंड बुडालेलो आहे. त्याच्या प्रेमरूप नामाची अनहत सुरांची बासरी मी वाजवतो. अनाहत सूर मागचे अनेक वेळा सांगितलेले आहे की जेव्हा कुंडलिनी जागृत होतं तेव्हा अनाहताचा ध्वनी ऐकू येतो. तसं नामदेवराय म्हणतात की त्या अनाहताच्या सुरात, त्याचा बासरीचा सूरच मला अनाहतासारखा वाटतो आहे. अखंड मंडल निराकारमही, अनहत बेनू बजावू, अनहत बेनू बजावू, त्या निराकाराच्या स्वरूपात मी स्वतःला विसरून राहणार आहे असं ते म्हणतात. आणि मग पुढे ते म्हणतात की इडापिंगला सुषुम्ना या तिन्ही नाड्यावर, एक समाधी योगाचं थोडंसं वर्णन आहे की इडापिंगला सुषुम्ना या तिन्ही नाड्यावर ताबा ठेवून कुंडलिनी जागृत ठेवून पश्चिम मार्गातून जाऊन सहस्त्रधारा चक्रापर्यंत जाऊन येते. हा जो पंथराज आहे
त्यात प्राण स्थिर ठेवून प्रभूचे ध्यान करेन. नामदेवरायांचं वाक्य उच्चारण असं आहे, इडा पिंगुला अरू सुखमना पवने पंदी रहावो. नामदेवरायजी या योग मार्गाचं सहजपणे वर्णन करतात. इडा म्हणजे डाव्या नाकपुडीतून आपण जो श्वास घेतो ती इडा, म्हणजे ती त्याला चंद्रनाडी म्हणतात. आणि उजव्या नाकपुडीतून ती जाणारी आहे ती सूर्यनाडी. याचे वर्णन करून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन ब्रह्मज्योतीत कसं विलीन होईल, शिवशक्तीचं मिलन कसं होईल, चंदू सुरुजी दुई समकारी राखवू ब्रह्मज्योती मिली जाऊ. म्हणजे सगुण साकार परब्रह्मावर अतिशय प्रेम करणारे, त्याच्याशिवाय जीवनात काही नाही. म्हणजे एक वेळेला नामदेवराय विठ्ठलाला नैवेद्य दाखवतात, म्हणजे त्या विठ्ठलाशिवाय दुसरं काही जगात नाही अशी त्यांची ख्याती झाली होती. की हा विठ्ठल माझा आहे, बाकी कोणी नाही, विठ्ठल माझ्याशी बोलतो, माझ्या हातनं खातो, ही नामदेवरायांची हे झाली होती. या विठ्ठलाशिवाय जगात दुसरं काही नाही. पण त्या निर्गुण निराकाराची प्रचिती येण्यासाठीच मुक्ताबाईंनी की हे मडकं कच्चं आहे, सगळं भाजून काढा म्हणून ते गोरोबकाकांना परीक्षा घ्यायला लावली होती. आणि मग जेव्हा निर्गुणाची प्रचिती आली, विसोबांचं जे विसोबांना त्यांनी दूर केलं, तेव्हा नामदेवरायांना ही व्यापक स्वरूपाची परमेश्वराची व्याप्ती आली. म्हणजे त्या विठ्ठलाला, विठ्ठल हा त्यांचा आहेच आहे, पण विठ्ठलाच्याही सबल तो विठ्ठल कसा आहे तो केवळ एका मूर्तीत नाहीये, सगळीकडे व्यापून उरलेला आहे. तर ते म्हणतात की मग मला जेव्हा असे निर्गुण निराकाराची प्राप्ती झाली तर मी उगाचच 68 तीर्थात जाऊन, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करून तीर्थक्षेत्रातल्या लाखो जीवजंतूंना माझा त्रास देण्याचा अजिबात मानस नाही. मी तर माझ्या गुरुकृपाने 68 तीर्थांनी 68 तीर्थक्षेत्र म्हणले जातात. 68 तीर्थक्षेत्र कोणती? तर ती 68 तीर्थक्षेत्र ते म्हणतात माझ्या अंतःकरणात आहे. पण आता 68 तीर्थक्षेत्र कोणती? तर साधारणपणे आपल्याकडे आपल्या भारतवर्षात आणि नामदेवांच्या काळात अखंड आर्यावर्त होतं, त्यावेळेला 68,000 तीर्थक्षेत्र असतील. पण हे 68 तीर्थक्षेत्र म्हणजे 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग आणि 52 शक्तिपीठ असे एकूण 68 तीर्थक्षेत्र असावीत असा अंदाज. आता त्याच्यात मतमतांतर होऊ शकतात, पण त्यातला मतितार्थ म्हणजे की पवित्र क्षेत्र गुरुच्या मोठेपणाने शिष्याच्या हृदयातच वास करून आहे. त्याहून अगदी सारांशाने सांगायचं आहे की एकदा परमेश्वराची निर्गुण निराकाराची अनुभूती आली, आत्मबोध झाला, जागृत कुंडलिनीमुळे चराचराची दृष्टी आली की माणसाला बाकी काही लागत नाही, कुठल्याही सगुण रूपाची हे लागत नाही, कुठल्या तीर्थक्षेत्राला जावं, कुठल्या नवस बोलावे, कुठली पूजा करावी असं काही लागत नाही. नामदेवरायांची त्यांना ती दृष्टी आली म्हणून त्यांनी एका तपस्वी योग्यात त्यांची गणना व्हायला लागली, लोक त्यांची स्तुती करायला लागले. आणि ते म्हणाले की मलाही माझी स्तुती करायला लागल्यामुळे मला कदाचित जर अहंकार झाला तर काही नाही, मला मी त्या 68 मनातल्या 68 तीर्थात मी स्नान करीन, माझं मन सगळं ईश्वर चरणी लीन झाल्याप्रमाणे मी सुख समाधानात एकरूप होईल. निर्गुण निराकाराच्या आलेली प्रगती तरी लोकांच्या कौतुकाने परत अहंभाव वाढायला, एक अहंकाराची पूर्ती पाहिली असते. मला अहंकार नाही हाच अहंकार. मग कसला अहंकार? मी कशाचा अहंकार करते? तो अहंकार नाही हे म्हणण्याचा जो अहंकार असतो तो फार वाईट असतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीत जाऊन तीर्थक्षेत्राच्या जागी जाऊन पाप धुता येतं, पण तीर्थक्षेत्राच्या जागी जाऊन जर पाप केलं तर ते कसं होतं? तसं मला अहंकार नाही हाच मोठा अहंकार माणसाला होतो, तो फार वाईट असतो. अशा तऱ्हेने निर्गुण निराकाराची प्राप्ती झाल्यावर नामदेव महाराज म्हणतात की मला आता कशाची जरूर नाही, माझ्या मनातच, माझ्या डोक्यातच, माझ्या शरीरातच ती 68 तीर्थ आहे, त्यातच मी स्नान करेन. पुढचा आपण कसाच आहे, माहन होती बापून होता, माहन होती बापून होता, कर्म न होता काही आहे.
हम नहीं होते तुम नहीं होते, हम नहीं होते तुम नहीं होते, कौन कहते आइया, राम कहे न किसी की केरा, जैसे सरवर पंख बसे, चंदन होता सुदून होता पानी पवन मिलाइया, सासदु होता न वेदुन होता कर्म कहते माइया, खेचर भूचर तुलसी माला गुरु प्रसादी पाइया, नामा प्रणवे परम तत्व सती गुरु कोई कथा. म्हणजे हा अभंग खरा असं कसं आहे की सृष्टी सृजनापूर्वी जी जी परिस्थिती होती त्याचं थोडंसं वर्णन आहे. नामदेवजी म्हणतात की जेव्हा माहून होती बापू नव्हता, आई नव्हती बाप नव्हता, कोणतेही कर्म नव्हते, नाही तुम्ही नव्हता नाही मी नव्हतो, आपण काही कुठून आलो. नामदेवराजी म्हणतात हे रामा तू सगळ्यांना आणलेस, तू सगळ्यांचा सहाय्यक आहे. जसे पक्षी एखाद्या वृक्ष आहे झाड आहे त्याच्यात पक्षी आपोआप येत असतात, तसे तू सर्वांना आणलेस. राम कहे न किसी की केरा, जैसे तरुवर पंखही बसेरा. त्यावेळी चंद्र सूर्य पाणी हवा असं काही नव्हते. त्यावेळी वेद नव्हता, शास्त्र नव्हते, कर्म नव्हते. म्हणजे काय सासदून होता वेदून होता कर्मून कहते माया. आकाश उडणारे पक्षी, जमिनीवर राहणारे प्राणी हे म्हणजे हे शेवटी आपण जेव्हा म्हणतो की परमेश्वर जो निर्गुण निराकार आहे, निर्गुण निराकार म्हणजे जो उत्तम पुरुष ज्याला गीतेत म्हणलेले 15 अध्याय तो निर्गुण निराकार. आणि मग हा चराचराची सृष्टी निर्माण कशी झाली बुवा, तर चराचर सृष्टी जो जो परमेश्वर त्याच्या मनात आलं की एकोहम, त्याच्या एकाकीनं रमते, मला एकट्याला करमत नाही, एकाकीनं रमते, एकोहम भूश्याम, मी एकटा आहे, मला बहुरूपाने प्रकट व्हावं असं वाटतं, बहुरूपाने नटून यावं असं वाटतं. आता परमेश्वराच्या तो जो अमनी परमेश्वराच्या मनात येतं की मी एकोम भूषण, तेव्हा या चराचर सृष्टीचा पसारा त्याच्या प्रकृती साह्याने दिसायला लागतो. तर त्याचंच हे वर्णन आहे. आणि मग सगळं सुरू होतो. सगळे प्राणी गोचर होतात, 4 वाणी 4 काणी वगैरे सगळं दिसायला लागतं. 36 तत्वांचं परमेश्वर मनुष्य किंवा हे शरीर क्षेत्र वगैरे सगळं दिसायला लागतं. आणि मग नामदेवराय म्हणतात की त्याबरोबर मला हे नुसतं नाही, मला तुळशी मालाही प्राप्त झाली. तुळशी माळा प्राप्त झाली म्हणजे काय, मला सद्गुरू भेटले. आणि ह्या कर्माचे ज्ञान मला, म्हणजे हे सगळं जे ज्ञान जे झालेलं आहे त्या तुळशी माळे म्हणजे माझ्या गुरुमुळे झाले. त्या गुरु परमतत्वाचे ते ज्ञान देतात, त्या गुरूंना माझा नमस्कार. विश्वाचं रहस्य मला ह्या गुरूंकडनं कळलं. म्हणजे त्यांनी विश्वाचं रहस्य सांगितलं आणि त्यातलं गुरूंचं महत्त्व सांगितलं की ते गुरुचं तत्वज्ञान, की गुरुने जे विश्वाचं रहस्य सांगायचं जे आहे तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. त्यामुळे मला हे सगळं समजून आलं, मी ज्ञानी झालो, मला आत्मबोध झाला. म्हणजे मग अशी निर्गुण निराकाराची प्रचिती किंवा अनाहताचा ध्वनी कसा वाजतो, कुंडलिनी कशी जागृत होती, हे झालं. इथे विश्वाचा जो पसारा कसा दिसतो आणि मग त्याचं ज्ञान कसं झालं हे ह्या अभंगात सांगितलं. तर पुढच्या अशाच अभंगात ते म्हणतात की रामनामाची तुलना कशाची होऊ शकत नाही. परमेश्वर भेटीची अनेक साधनं लोक करतात, पण एक राम नाम त्याची तुलना कशाबरोबर होत नाही. रामाच्या बाबतीत म्हणलं तर राम एक वचने एक वाणी एक पत्नी होता. तसेच रामनामाच्या बाबतीत म्हणावे लागेल की रामनाम हे केवळ एकमेव एक, त्याच्यासारखे तेच. आपल्या रामकली रागातल्या अभंगात नामदेवजी म्हणतात, बनारसी तापू करे, बनारसी तापू करे उलटी तीर्थ मरे, अग्निदहे काय्या कल्पू कीजे, असुमेघ जगू जे सोना भरम दानू दीजे, राम नाम सरी लवून पूजे. छोड़ी छोड़ी रे पाखंडी मन कपटू न कीजे, हरिका नामो नित नित हो लीजे, गंगा जऊ गोदावरी जाइए कुंभी, जऊ केदार नाहिए, गोमती सहस गऊ दान कीजे, कोटी जऊ तीर्थ किरे, तन जऊ हिवालय गारे, राम नाम सरी तवुन पूजे, सौदान गजदान सेहजानारी भूमिदान, ऐसे दान नित नित ही कीजे. मोठा अभंग असा आहे. ते म्हणतात की परमेश्वराला भेटायला काशीला
काशी या तीर्थक्षेत्री असं तीव्र तप असं करावं लागतं, अगदी उलट टांगून. काशीच्या बाबतीत असं सांगलं जातं की काशीला देह पडला की मोक्ष प्राप्त होतो. काशीला देह पडला की मोक्ष प्राप्त होतो. कधी कधी काय होतं की अग्नीत स्वतःला जाळून कायाकल्प करावा, अगदी अश्वमेध यज्ञ करावा, भारंभार सोनं दान द्यावं, एवढं सगळं जरी दिलं तरी ते एका रामनामाच्या पुढे अगदी कमी आहे. नामदेवराय सर्वात महत्वाचा उद्देश करतात, अरे माणसा तू पाखंडीपणा सोड. माणसं पाखंडीपणाच करतात, मोठा दंभ, मोठा अहंकार, एवढं दान तेवढं दान, किती दान, किती गायी दान दिल्या, किती सोनं दान दिलं, किती मोठं यज्ञ केल्या, किती लोकांना जीव घातलं. तो माणसाचा अहंकार नाही, मग मोठेपणा, हे सगळं लोक येऊन पाया पडतायत. अरे माणसा पाखंडीपणा सोड. माणसं बरोबर सज्जन दिसतात, पण परमेश्वराविषयी निर्लज्जपणे नास्तिक मत प्रदर्शित नसतात. डोंग तर त्यांच्या पाठवीला पुरुष असतात. म्हणून ते म्हणतात, छोडी छोडी रे पाखंडी, मन कपटून कीजे, हरिका नाम निकली करुणीचे. हे या अभंगाचं राहाऊ आहे. मला वाटतं अभंगातलं राहू म्हणजे काय आहे, मी पहिल्या त्याला सांगितलं होतं. राहू म्हणजे ध्रुवपद. जसं आपलं मराठीत एका गाण्यात ध्रुवपद असतं, पहिल्या 2 ओळी ध्रुवपदाच्या असतात, म्हणजे कडवं संपलं की ते ध्रुवपद करत नसतं. पण इथं गुरु ग्रंथ साहेबांचा किंवा नामदेवरायांच्या हिंदी अभंगात राहावं हे कुठेही येतं. म्हणजे पहिली ओळी राहावं म्हणजे ध्रुवपद म्हणून येतं, कधी कधी मध्ये येतं, कधी कधी शेवटी येतं. त्यातलं राहावं म्हणजे सार, थोडक्यात बोलायचं. तर ह्याच्यात की अभंग के मुख्य सार आहे की मनातलं कपट सोड आणि सदैव रामनामाचा जप कर. माणूस काय करतो, गंगेत पाप ताप धुतली जाते म्हणून गंगा सांगतात. दर 12 वर्षांनी तर तिच्या तैरावर गंगा गोदावरीच्या काठी कुंभमेळे भरत असतात. तेथे स्नान केले की पापक्षालन होतं म्हणून आपण मनुष्य सगळं तिथं हजेरी लावतो. गोमतीच्या काठावर दान धर्म करतो, गोदान करतो, शेकडो करोडो तीर्थयात्रा करतो, अगदी हिमालयात जाऊन देहत्याग करतो. या साऱ्या गोष्टी करून त्याने मिळवलेले पुण्य रामनामाने मिळणाऱ्या पुण्याच्या तुलनेने अगदी कमी असते. सौदान गजदान सिंहजा नारी भूमिदान, ऐसवदान नित नित ही केली. शेकडो हत्ती सेजेसह स्त्रीदान, भूमिदान अशी दाने नित्य नियमाने दिली, त्याची बरोबरी रामनामाला येत नाही. आता स्त्रीदान ह्याच्यात काय आहे हे मला स्वतःला कळलं नाही, की स्त्रीदान असं पण कोणी कुठे करत नाहीये, पण ह्याच्यात तो हा उल्लेख आहे. आत्मजाऊ निर्मलाई की जे आप बरोबरी कंचून दीजे, राम नाम सरी तरुण पूजे. आपण आपल्या त्याच्या चरणी आपण त्याला आपल्याला अर्पण करणे. मनुष्य अगदी आपल्या वजनाइतकं भारंभार सोनं जरी दिलं तरी रामनामापुढे तो टिका. हे सर्व कथन केल्यावर ते म्हणतात की माणसाला यमाचे फास काही शोधत नाही. त्यामुळे पण तरी ते म्हणतात की यमधर्माला दोष देऊ नका. त्याच्या कचाट्यातून वाचायचं असेल तर जे निर्मळ आत्मपद आहे, आत्मज्ञान आहे, आत्मबोध आहे, तो करून घ्या. परमात्म्याचा बोध करून घ्या. मनहीन कीजे रोसू, जमहीन दीजे दोषू. यमाला दोष देऊ नका. निर्मल निर्बाण पटुची लिहिली. आणि त्यासाठी नामदेवरायजी म्हणतात, दशरथ राई नंदू. दशरथाचा नंदू, नंदन म्हणजे राम. राजा मेरा रामचंद्र, राजा मेरा रामचंद्र. प्रणवी नामा ततु रसू, अमृतु रसू कीजे. दशरथ नंदन माझा राजा रामचंद्र सर्वांचे मूळ आहे, त्याच्या नामाचे अमृत प्राशन करा, म्हणजे संसाराचे विषमय असलेले सगळे सुखदुःखादी भोग संपून जातील. म्हणजे रामनामाचं महत्व या अभंगात त्यांनी सांगितलेलं आहे. रामनामांच्या वरच्या कृष्णाच्या अनेक बाललीलांवर नामदेवरायांचं म्हणजे मराठीत तर खूप छान छान अभंग आहेत बाललीला. म्हणजे श्रीकृष्णाच्या लीला सांगताना त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला त्याच्यावर जे त्यांचे अभंग आहेत
म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की परब्रह्म निष्काम हा परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी वाक्या वाळे अंध कृष्णानं मुनीच चोरी म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा रांगत रांगत आला हरिया राजमंदिरा लपत छपत येतो हरिया राजभुवनी नंदाशी टाकून आपण पैसे सिंहासनी सापडला देव्हारी यासी बांधा डाव्यानी सापडला देव्हारी यासी बांधा डाव्यानी शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी बहुत कष्टे बहुत पुण्य जोडिले देवा अनंत पवाडे तुमचे नकळे मावा नामा म्हणे केशवा अवोजी दातारा माझा आवाज मला असं तर मी म्हणलं असतं पण आता जर मग म्हणजे ह्याच्यात म्हणलं तर आई एवढी गर्दी होऊन जाईल नामा म्हणे केशवा अहोजी दातारा जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा म्हणजे श्रीकृष्णाचे बालपण निरागसता त्याबरोबर पण ह्या एकाच अभंगात श्रीकृष्णाचं बालपणही त्यांनी रेखले आणि व्यापकपण पण रेखलेले म्हणजे किती एक की एकाच अभंगात बालपण आणि व्यापकपण की तो जरी नंदासे टाकून पैसे सिंहासनी तो कुठे सापडला देवारी आणि कसं काय करा याला दाव्याने बांधणार कुठलं दावं भक्तीचं दावं दाव्याने बांधणार म्हणजे सापडला देवारी असा बांधा दाव्याने परत व्यापकपणा कसा सांगतात शंख चक्र गदा सारंग पाणी त्याच्या हातात काय शंख चक्र गदा सारंग पाणी आहे आणि परत ते म्हणतात की नामदेव म्हणतात की जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा असा इतका छान अभंग आहे तसंच असा हा अभंग ह्याच्यातला आहे धनी धनी ओ राम बेनू बाजे मधुर मधुर धुनी अनाहत गाये धन्य धन्य आम्ही कसं करता की आम्ही धन्य धन्य आहोत इथे रामाचा बासरीचा मंजूर ध्वनी होतो तुम्ही म्हणाल राम कुठे बासरी होतो कृष्ण भाऊ पण राम आणि कृष्ण याच्यात काही भेद नाही राम एक कृष्ण एकच म्हणजे राम जेव्हा बासरी वाजवतो म्हणतो तेव्हा कृष्ण वाजवतो असं आहे ते की ते म्हणतात की आम्ही धन्य धन्य झालोय बासरीचा मंजूर ध्वनी राम वाजवतोय तो ध्वनी कसा आहे तुम्ही म्हटलं ना की कृष्ण बासरी वाजवतोय म्हणजे अनाहताचा ध्वनी ऐकू येतोय अशी ती बासरी वाजवतो आहे आणि मग त्या बासरीच्या गोड आवाजात एवढी शक्ती आहे की शिवशक्तीचे मिलन झाल्याप्रमाणे आपण परमेश्वराची एकरूप होऊन जातो धनी धनी मेघा रोमावली धनी धनी किसन ओढे कांबली धनी धनी तू माता देवकी जिव्ह तुळ रमाईला कवलापती धनी धनी बन गंड इंद्रापना जय केले श्री नारायणा बेनु बजावे गोधून चारे नामे का सोमी आनंद करे त्याचा वर्ण कसा आहे माहिती का कृष्णाचा वर्ण काळ्या मेघासारखा आहे जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं पण त्या विश्वरूप दर्शनानंतर अर्जुनच त्या विश्वरूपाला घाबरता आणि त्यानंतर आवडून घे तुझं विश्वरूप मला तुझं आपलं मूळ सगुण रूप दाखव मला तुझं सगुण रूप दाखव विश्वरूप तुझं आवडून घे आणि मग परत श्रीकृष्ण आपल्या मूळ सगुण रूपावर मूळ म्हणजे सगुण रूपावर नेमकी त्यावेळेला जे होतं त्या सगुण रूपावर होते तर ते कसे वाचले त्याचं माऊलीने फार सुरेख वर्णन केलेलं आहे माऊलीने सुरेख वर्णन की इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी तैसे आवरले शारंगपणी वैजयंती म्हणजे जो काळा मेघ आहे तो जणू कृष्ण आणि जे इंद्रधनुष्य आहे ती म्हणे वैजयंती माळा अशा ह्याच्यात एक इतकं सुरेख वर्णन केलेल्या मौलीने की इंद्रधनुष्याच्या मकरातला जो काळा मेघ म्हणजेच कृष्ण असे आणि ते गळ्यात वैजयंती माला घातलेली आहे त्याचा कृष्ण रंग धन्य आहे आणि त्याने जी कांबडी अंगावर घेतली ती सुद्धा काळी आहे तर म्हणजे ते आपल्याला एक सुप्रसिद्ध अभंग सगळ्यांना माहीतच असेल इतका गोड अभंग आहे नामदेवरायांचा रात्र काळी घागर काळी यमुना जळ हे काळे रोमाय कुंठ काळी बिलवर काळी गळामध्ये एकावरी काळी रोमाय फार सुरेख अभंग आहे म्हणजे इतका तो असा गोड म्हणून म्हणजे एकटा असताना असं गोड आवाजात म्हणत बसतो ना की असं देहमान हरकून जायला होतं इतका सुरेख अभंग आहे विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी म्हणजे विष्णुदास नाम्याची स्वामिनी म्हणजे कृष्ण त्या एकाच अभंगात सगुणाची आणि निर्गुणाची प्रचिती दिलेली आहे नामदेवरायांनी एकाच अभंगात
एक विलक्षण शक्ती, म्हणजे जसं मगाशी आपण पाहिलं की एकाच अभंगात त्यांनी कृष्णाचं बालपण दाखवलंय आणि व्यापकपण दाखवलंय. तसे हे रात्र काळी घागर काळी गहुना जळ हे काळी हो माय भूत काळे मी काळी कासोळी काळी काच कासली ती काळी हो माय. आणि पुढे ते म्हणतात एकटी पाण्याला नवजाय साजणी सवे पाठवा मूर्त सावळी. तर काळी म्हणतात सवे पाठवा मूर्त सावळी माय. आता काळी आणि सावळी फरक काय आहे? की काळी म्हणजे एकरूप झालेलं आहे, ते कृष्णमय झालेली आहे, आणि सावळी म्हणजे थोडासा त्याच्यात वेगळी छटा आलेली आहे. ती सावळी म्हणजे सगुण रूप आहे. मी एकटी जाणार आहे, माझ्याबरोबर तो सावळा कृष्ण पाठवा. एकटी पाण्याला नवजाय सारणी सवे पाठावा मूर्त सावळी पाय विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती हो काळी हो माय. असा तो अभंग आहे. म्हणजे एकाच अभंगात एवढी ताकद आहे की एकाच अभंगात सगुण आणि निर्गुणाची प्रचिती देतात, एकाच अभंगात बालपण आणि व्यापकपण यांचं हे देतात. त्यामुळे ते धन्य धन्य झाले. म्हणजे एक तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे. ते म्हणतात तुकाराम महाराज, अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या उदरात अनेक ब्रह्मांड आहेत, अनेक ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाहरी. हरी हा बालक नंदाहरी नवल केवडे केवडे न कळे कामोबाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली, पृथ्वी ज्याने तृप्त केली तया यशोदा भोजन घाली, तया यशोदा भोजन घाली विश्व व्यापक कमलापती त्यासी गवळणी कडिये घेती. विश्व व्यापक कमलापती त्यासी गवळणी कडिये घेती तुका म्हणे नटदारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. असा तो एक अभंग आहे. कृष्ण बासरी वाजवायला लागला तो त्याने राच रचली की गोकुळच्या नारी सुद्धा धन्य धन्य व्हायच्या. नुसताच नाही तर कृष्णाच्या बासरी वाजवणारे मनुष्य जाऊ द्या, पण सगळी जनावरं हिंसर श्वापद सुद्धा कशी हे व्हायची. नामदेवांचाच एक मराठीतला अभंग आहे. ते म्हणतात त्रिभंगी देऊळ उभे वृंदावनी वेणू चक्रपाणी वाजवतो व्याघ्रावरी गायी टाकताती माना. म्हणजे वाघ आणि गायी एकमेकांना खेटून बसलेले आहेत. जसं एखाद्या नाटकाला आपण एखादी नवरा बायको हातात हात घेऊन बसतात बाबा, कसं व्याघ्रावरी गायी टाकताती माना बाळे स्तनपाना विसरती सर्प आणि नाग मुंगुसे बैसती जळेही वहाणी विसरती हस्ती आणि सिंह एकी ठाई बसती भ्रमर बुरती वेणुनादी पिंचरती फेणी तेथे राही पिंचरती वेणी तेथे राही पणी करिता भोजनी ग्रासमुखी उदकांचे कुंभ गोपींचे शिरी यमुनीच्या तिरी वेळावल्या झाले जगस्त त्रिलोकीचे जीव विसरला शिव देवभाव नामा म्हणे योमे उभ्या देवंजना पाहुनिया कृष्ण दुर्गाती. म्हणजे सगळे माणसंच नाही तर सगळे जापद हिंसर जापद गाई सिंह नाग मुकुट सगळे त्या बासरी वादनांना बोलून जातात. असा तो असा हा जो व्यापकपणा दाखवलेला आहे. पुढच्या अभंगात ते म्हणतात की तो भगवंत किती मोठा आहे आणि तो पतितांचं पावन कसं उद्धरण कसं करतो. ते म्हणतात मेरो बापू माधव तू, माझा बापू आहेस, माझा वडील आहेस, माझा बाप आहेस. मेरो बापू माधव तू कैसो सांबलियो विठुलाई कर धरे चक्र वैकुंठ ते आहे गज हवती के प्राण उदारी दुःशासन की सभा द्रौपदी अंबर लेत उभारी गौतम नारी अहिल्या तारी पावन केतक तारियले ऐसा अधमो अजाती नामदेव तौ शरणागती आयले. हे देवा, हे माधवा, तू माझा मायबाप आहेस. हे सावळ्या विठ्ठला, तू धन्य धन्य आहेस. तुझ्या हातात चक्र धरून तू गजेंद्राचं उद्धारण केलेस. आता गजेंद्र मोक्षाची कथा बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, पण थोडक्यात आपल्या व्याख्यानाच्या ओघात सांगतो की पौंड्र देशाचा एक इंद्रद्युम्न नावाचा राजा त्रिकूट पर्वतावरच्या सरोवरात एकदा जलविहार करत असताना तप करत होता त्या सरोवरात. आणि तप चाललं होतं तेवढ्यात तिथं अगस्त्य ऋषी आले.
अगस्त्य ऋषीने पाहिले की हा तप करतोय, पण त्या इंद्रद्युम्नला इतका अहंकार आला होता की मी अगस्तींपेक्षा म्हणजे कसा तपस्वी मोठा आहे, त्या अगस्त्याने कुठला मान द्यायचा, आले आले नाही आले वगैरे वगैरे. त्या अगस्त्याने पाहिले की याला अहंकार झालेला आहे. आणि तेव्हा तरी असं जेव्हा शाप देतात तेव्हा त्याच्या उद्धरणासाठी, त्याच्या भल्यासाठी शाप देतात. अहंकार अगस्त्याने तू मला मला मान दिला नाही म्हणून नाही, पण तुला मी शाप देतो, तू हत्ती होशील, गज होशील. तर तो मग त्याला शाप पडल्यावर त्याला हे होतं की मला काहीतरी उत्साह द्या मला. मी ठीक आहे म्हणे, तुझं जेव्हा एक सुसर, एक नकर, मगर जेव्हा पाय ओढे जोरदार तुला जीवाच्या आकांताने किंवा परमेश्वराचा धावा करतील, तेव्हा परमेश्वर धावत येईल, तेव्हा ते परमेश्वर धावतील तेव्हा तो तुझा उद्धार कर. असा तो राजा हाती. त्याच वेळेला त्या सरोवरात एक हुहू नावाचा गंधर्व, चीनमध्येच अशी नावं असतात त्याच्यातला भाग नाही बघ, त्या गंधर्वाचं नाव सुद्धा हुहू होतं. तर हुहू नावाचा गंधर्व तिथं जलक्रीडा करत होता आणि तिथे एक देवर्षी होते, ते अर्घ्य देत होते. तो हुहूनी काय कळलं की हे देवर्षी आहे, जरा यांची मजा करावी म्हणून पाण्यातनं खाली जाऊन त्यांचा पाय एखाद्या मगरीने धरावा, तसं मगरीने पाय धरा, तसा पाय धरा. ते देवर्षींना पटकन वाटले की खरंच एखाद्या मगरीने आपला पाय धरलाय. पण पाहिलं तर कोणतरी एक मनुष्य आहे, तो गंधर्व, तो हसत असे ही करत हसत होतो. तर तो देवर्षी संतापले आणि त्याने त्या करायच्या की तू मगरीसारखा सुसरीसारखा माझा पाय धरला, तोही मगर होतो, तूही सुसर होती. आता हे एवढा शाप दिल्यावर मात्र मग शाप बी म्हटल्यावर मग थोडासा लोक घाबरतात, पण ते लगेच उतारा, माझं चुकलं, मला काहीतरी ते विचारतात. ठीक आहे म्हणे, तू एका मधोन्मक्त हत्तीला धरशील तेव्हा तो हत्ती देवाचा धावा करेल, देव जेव्हा धावत येतील त्या हत्तीचा जेव्हा उद्धार करतील त्याच वेळेला तुझा उद्धार करतील. अशा तऱ्हेने आणि मग ते नेमके तो हत्ती म्हणजे जो मगाचा इंद्रद्युम्न राजा जो हत्ती झालेला असतो तो त्या सरोवरात येतो. की ते म्हणजे नाथ भावार्थ रामायण आहे, त्याचं फार सुरेख वर्णन आहे, खूप मोठी कथा लिहिलेली आहे त्याने नाथ महाराजांनी. तर त्यावेळेला त्या गजेंद्राचं, गजेंद्राने जेव्हा आकाम केला त्यावेळेला देव धावत येतात, सुदर्शन चक्राने त्या मगरीला हे करतात, हत्तीचा पाय सोडवतात, आधी गजेंद्राचा उद्धार करतात. मग तो मगर म्हणते की देवा तुझं दर्शन झालं की सगळ्या पापाचा उद्धरून जातो, मग मला का सोडलोस तू, मी तुझं दर्शन घेते. मग देव हसून त्याचे हे करतात. त्या निमित्ताने विशेष म्हणजे त्यावेळेला गरुडाला एक मोठा अहंकार झालेला असतो आणि गरुडाला असं वाटत असतं की मी आहे म्हणून देव लोकांच्या हाकेसारखी धावत जातात आणि मी आहे म्हणून इतक्या पटकन जाता येता येते, माझ्यामुळे सगळं होतं. म्हणजे एखादी आपली स्कूटर असावी, एखादी गाडी असावी, गाडीचा अहंकार करावा की मी आहे म्हणून हा बरोबर मनुष्य जातो, वेळेत जातोय, आमचं करतोय. पण त्या गजेंद्राचा धावा ऐकून देव प्रत्यक्ष भगवंत हे गरुडाच्याही आधी तिथं पोचले आणि मग गरुड नंतर धापा टाकत आला. तेव्हा देव म्हणाला तुझी गती फार कमी पडत होती आणि इथे गजेंद्राचा धावा मला म्हणजे ऐकवत नव्हता म्हणून तुझ्या आधी आलो मी. मग ते गरुडाला वाटतं की आपल्याला खरोखर अहंकार झाला, त्या अहंकारातून आपण असं म्हणतो आणि देवाने आपला अहंकार दूर केला. सांगायचा उद्देश काय की परमेश्वराने करधरे चक्र बैकुंठ ते आहे, गज हावती के प्राण, गजाचे प्राण त्यांनी हे केलेले आहेत. नंतर दुःशासन की सभा द्रौपदी, अंबरलेख उभारले. दुःशासन म्हणजे दुर्योधनाची, दुर्योधनाच्या सभेत द्रौपदीची तिला अनेक वस्त्र पुरवून तिची लाज राखली, परमेश्वराने तिची लाज राखली. त्या दुर्योधनाच्या सभेत सगळेच होते, गोवाळी पाच, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, स्वतः सगळे पाठी असे वीरपुरुष असलेले पांडव, कोणाची ताकद झाली नाही आणि दुर्योधन विशेषण तिच्या अगदी वस्त्राला हात घालवते. त्यावेळेला त्यांनी आर्त स्वराने माधवा तू गोविंदा गोपाळा धावत ये, जसा असेल तसा ये. तिला अनेक वस्त्र परमेश्वराने पुरवली. चंद्राच्या फसवणुकीचा बळी पडलेल्या आईलेल्या गौतमाने तिच्या नवऱ्याने तू शिळा होशील म्हणून शाप दिला. तेव्हा
अहिल्याचे उदाहरण रामाने आपल्या पदस्पर्शाने केले. नामदेवांच्या अभंगाची एक गंमत अशी आहे की नामदेवाने इतर साधारण उत्तर प्रदेशात माधव आहे, श्रीकृष्ण आहे, राम आहे, कृष्ण आहे वगैरे, वासुदेव सगळे. विठ्ठल आपल्याकडे महाराष्ट्रात आहे, पण नामदेवरायांचा प्रेम विठ्ठलावरच, विठ्ठल या सगुण रूपावरच. त्यांनी खूप अभंगातनं इथं विठ्ठलाचा म्हणजे विठ्ठलाचा उल्लेख केलेला आहे. विठ्ठलू 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 म्हटलेलं आहे आणि ते सहजपणे सांगितलं आहे. आणि ते कुठे म्हणतात की माझी हीन जात असली तरी या विठ्ठलाने माझा उद्धार केला. आणि मग अशा वेळेला ते पुढे म्हणतात की राम सर्वत्र आहे. आणि कसा आहे राम सर्वत्र? सभई घटे राम बोले, रामा बोले, रामा बिन को बोले रे, एकल माटी कुंजर टीटी भाजन बहु नाना रे, अस्थावर जंगम कीट पतंगम, घटी गटू रामू समाना रे, एकल चिंता राखो अनंता, अरु तजहु सम असारे, प्रणवे नामा बहे नियकामा को ठाकूर दासारे. राम सर्वत्र आहे. नामदेव महाराज म्हणतात ते सर्वांच्या अंतःकरणात आहे. तो राम बोलत आहे. रामाशिवाय कोणी बोलू शकत नाही. तो एकाच मातीतनं सगळे ते निर्माण करतो. म्हणजे जसा कुंभार असतो तो एकाच मातीतनं बाबा रांगण करतो, माठ करतो, परळ करतो, सगळ्या गोष्टी करतो. तसे विठ्ठलाने सगळे एकाच मातीतनं केलेले सगळे जीव आहेत. विठ्ठला तू वेडा कुंभार, त्याचे आकार रंगरूप जरी वेगळे असले तरी माती एकच आहे. स्थावर जंगम सारे पदार्थ, वनस्पती, कीटक, पतंग, जीवजंतू याच्यात तो प्रभू सामावलेला आहे. आता सर्वांना एकच चिंता आहे, हे प्रभू तू आम्हाला वाचव. एकल चिंता राखो अनंता, अरु तजहु सम आसारे. नामदेवराय म्हणतात देवा मी सगळ्या आशा, मनसा, इच्छा सारे सोडून दिलेले आहे. त्या भावना रहित झालेले आहे. आता तुझ्यात माझ्यात सुद्धा काही भेद म्हणजे तू मालक मी नोकर असा सुद्धा भेद राहिलेला नाही. खरं म्हणजे ही नामदेवरायांची ज्ञानोत्तर भक्ती झालेली आहे. ज्ञानोत्तर भक्ती झाली म्हणजे काय की माणसाला आत्मबोध झाला, परमेश्वराची प्रसिद्धी झाली, निर्गुण निराकाराची भक्ती झाली, सगुण रूपाचं दर्शन झालं. आणि मग त्याच्यानंतर खरं मग आता भक्ती करायचं एक कारण आहे. म्हणजे आपण इथून घरी पोहोचलो, घरी जायचं आपल्याला एक ध्येय आहे. चालत चालत किंवा बसने म्हणा, रिक्षाने म्हणा, आपल्या गाडीने म्हणा घरी पोहोचलो म्हणजे आपलं काम झालं त्यात. मग पुढे आता काय करायचं? आपल्याला ज्ञान मिळालं, तसं परमेश्वराचं ज्ञान झालं. मग आता पुढे काय करायचं? मग परत इकडे येऊन परत परमेश्वराची म्हणजे परत चालत यायला तसं ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ती भक्ती कधी खंडित होता कामा नये, तरीही त्या भक्तीची कास सोडायची नाही. नाथ महाराजांचे एक फार सुंदर त्याने उदाहरण सांगितले की भक्तीच्या पोटी मुक्ती जन्मली, भक्ती केली की मोक्ष मिळतो. भक्तीच्या पोटी मुक्ती जन्मली. आता मुक्ती जन्मली की मग भक्तीची कास सुटली म्हणजे भक्ती आता काही करायला नाही. भक्ती ती मुक्ती वाढली मुक्ती भक्ती ते हानती. जी वाढलेली मुक्ती मिळालेली मुक्ती असते ती भक्तीला मारून टाकते. आता भक्ती नाही करायची, जरूरच नाहीये. वाढली मुक्ती भक्ती ते हानती, ऐशी मातृहंती मुक्ती बदलणं. अशी आईला मारणारी मुक्ती मला अजिबात नको, असं एकनाथ महाराजांच्या बाबत. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती अशी की भक्ती ही परमेश्वराची कसंही होईल, तुम्हाला ज्ञान हो न हो, आत्मबोध न हो, ज्ञान किंवा भक्ती ही सदैव करायलाच पाहिजे. कुठल्याही क्षणी त्याची भक्तीची कास सोडता कामा नाही. हे ज्ञानोत्तर भक्ती नामदेवरायांनी अभंगात सांगितलंय. आणि मग परमेश्वराची कृपा झाल्यावर काय काय घडू शकतं ते पुढच्या अभंगात नामदेवराय म्हणतात. चारी मुक्ती चारे सिद्धी, मिलकी दुलह प्रभु की सरणी परियो, मुक्ती भैयो जहू जाने, जसू कीर्ती माथे छत्र परियो, राम राजा राम जपत कोकोन तरियो, गुरुपदेशी साधर की संगती भगवतू, भगवतू टाकू नाम परियो. बराच मोठा अभंग आहे, पण आपण हे करू की
सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारही मुक्ती सगळ्यांना माहिती आहे. परमेश्वर भेटणे, त्याच्या जवळ असणे, त्याच्यासारखं होणं आणि त्याच्या सायुज्यता या चार मुक्ती आहेत. आणि यांनी नामदेवरायांनी म्हणतात चार सिद्धी. सिद्धी तशा बऱ्याच आहेत. अष्टसिद्धी, महाअष्टसिद्धी आहेत, 10 गौण सिद्धी आहेत वगैरे आहेत. पण रामाला शरण गेल्यावर साधकाला मुक्ती मिळते. नुसती मुक्ती नाही तर पुढच्या साऱ्या युगात त्याला प्रसिद्धी मिळते. नुसती मुक्ती मिळत नाही, पुढच्या सगळ्या युगात त्या भक्ताला प्रसिद्धी मिळते. म्हणजे कसं आहे, जसू कीर्ती माथे छत्र परियो, त्याच्या नामाचा जप करताना राजा राम जपत कोण कार्य कोण तरुण जाणार नाही, सगळे तरुण जातात. गुरुच्या उपदेशाने व साधू संगतीने तो साधक त्याच्या सान्निध्यात जातो. तो त्याचा निश्चित भक्त बघतो. त्याच्या हातात असलेल्या शंखचक्र पाहून, त्याच्या माथ्यावर असलेल्या टिळ्या पाहून यम सुद्धा घाबरून जातो. जन्म मरणाचे भय कमी होतो. इतकेच नाही, तो निर्भय होऊन बोलू शकतो. शंखचक्र माला तिलक विराजेते देखू प्रतापू जमदारी. अंबरीश राजाला दुर्वासाच्या कोपापासून तरबुनीत जातो. आणि दुर्वासाने जे अंबरीशाला जे शाप दिला होता की तुला जन्म भोगावे लागतील, ते जन्म त्यांनी भोगले. आणि तेच आपण म्हणतो की ते त्याचे अवतार झाले. सुदामाला त्याच्या नकळत नवकोट नारायण केले. ध्रुव बाळाला आढळपण दिले. आढळपण ह्या क्षणी म्हणजे अजून तरी आपण पाहतो की ध्रुव आढळ आहे आपल्या दृष्टीने, की ध्रुव तर आढळून नाही करतो. हिरण्यकश्यपूने ज्याने आपल्या मुलाचा जो विष्णूची भक्ती करतो म्हणून अनन्वित छळ केला, त्याला नरसिंह हे सगळे हा अभंगात आहे की अंबरीशे तो देनो अभयपदू राजू भीकन अधिक करियो. म्हणजे सगळ्यांचे त्यांनी हे केलेले आहे. आणि शेवटी म्हणतात नामांतही भगती बसी केशव अजेहू बडके दुवार करी. म्हणजे अंबरीश राजा, ध्रुव हे म्हणजे हे कसे होतात, प्रत्येक युगात प्रत्येक भक्ताला कसे केलेले. अंबरीश, ध्रुव, प्रल्हाद हे सत्ययुगात होते. विभीषण रामाच्या काळात म्हणजे त्रेतायुगात होता. सुदाम हा द्वापार युगातला होता. आणि पुढे हे कलियुगातले सगळे जे आपले संत सज्जन होते त्यांना नामदेवराय काय, तुकाराम महाराज काय, माऊली काय, सगळे तर ही सगळी युग लोटली तरी सगळे आदर्श भक्त, आदर्श संत म्हणून प्रसिद्ध झाले. या युगातही मान्यता पावले. ही सारी भगवंताची कृपा आहे. त्याचे आपले भक्तावर आटोनात प्रेम आहे असं ते म्हणतायत. माणसाची इंद्रिय पण कसं असतं का, माणसाचा स्वभाव कसा असतो, माणसाची इंद्रिय निगरगट्ट असतात. इतकी निगरगट्ट असतात की त्याला कळतंय की ह्याच्यातनं आपल्याला बाबा त्याच्या कर्म वाईट होतील, पण ती इंद्रिय ती जे दुष्कर्म करायची ती करतातच. त्यांचं कल्याण त्यांना कळत नाही. ज्या गोष्टी देहसुख देतात त्यांच्या मागे ती इंद्रिय थांबतात. मग कधीतरी मनाचा क्षोभ होतो, त्याच्या उद्वेगात ते रागवून म्हणतात की रे जिव्हा करू रे जिव्हा करू सतखंड जो मीन उचरसी श्री गोविंद. हे जिव्हे तू प्रभू नाम घेतले नाहीस तर मग तुझे तुकडे तुकडे कर. रे जिव्हा करू सतखंड म्हणजे शतखंड करीन मी तुझे. जो मीन उचरसी श्री गोविंद. रंगीले जिव्हा हरि के नाही सुरंग रंगीले हरी हरी ध्याई. नामदेवराय जिव्हेला जरी रागून म्हणतात तुकडे तुकडे करून, तरी ते कोणते म्हणतात की रंगीले जिव्हा हरि के नाही सुरंग रंगीले हरिहरी ध्याई. अगर रसने तू प्रभू नामाच्या रंगात रंगून जा. ज्याच्या नामाशिवाय अन्य काही तुझ्या जिभेवर येत असेल तर अत्यंतिक खोल आहे, व्यर्थ आहे. रसनेने नामच घेत राहा. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या हे म्हणतात. हरिनाम हा निर्वाणीचा बाणा आहे. आपली मुक्ती मिळवण्याचे साधं सोपं साधन आहे. बाकी किती साधनं केली तरी ती त्याच्या तुलनेत येत नाही.
तेव्हा नामदेवराय म्हणतात, तेव्हा मला तुझ्या नामस्मरणातच राहून दे देवा, ते मला अतिशय प्रिय आहे. मुक्तीचे बाकीचे प्रकार मला काही नको. नामदेवराय पुढे अजून म्हणतात की अनेक देव आहेत. देवतांची संख्या किती? आपल्याकडे तर खूप कोटी, अनेक कोटी देव म्हणलेले आहेत. असंख्य देवतांची एकत्र पूजा जरी केली तरी प्रभू नामाच्या बरोबरीला कोणीही होते करत नाही. असंख्य कोटीनं पूजा करी, एक न पूजसी नामे हरी. देवा तुझीच असंख्य रूपे आहे, त्याचे अखंड नामस्मरण जिव्हेस हे यथा. जिव्हेने नामस्मरण करावे. जिव्हेने काहीतरी उगाच बडबड करण्यापेक्षा नामस्मरण करत राहायचं. नामस्मरण करत राहा, नामस्मरण करत राहा. भक्ती मार्गाची एक छोटी आचारसंहिता सांगताना नामदेवरे म्हणतात, परधन परदारा परहारी, ताकई निकट बसई नरहरी. जो न भजनते नारायणा, तिनका मैन करू दर्शना. जो नारायणाला भजत नाही तिनका मैन करू दर्शना, त्याचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. परधारा परधन परदारा परहारी. परमेश्वरापाशी कोण बसतो? जो परत नारी परस्त्री परद्रव्य यांचा अभिलाष धरत नाही, त्याच्या समीप भगवंत बसतो. त्याला परस्त्री माते समान आणि परधन विषासमोर वाटतो. आणि मग जो परद्रव्य आणि परस्त्री यांची इच्छा धरतो, परनिंदा करतो, तो परमेश्वराच्या पशी अजिबात राहत. त्याचबरोबर जो भगवंताचे स्मरण करत नाही, त्याच्यापाशी त्याचे ते तोंडही पाहत नाही, असा माणूस का म्हणावा, तो माणसाच्या रूपातला पशुच आहे असं नामदेवराय म्हणतात. बाकी मनुष्य देवाचे खूप खूप काही करत असेल, त्याची भक्ती करत असेल, अजून काही करत असेल, आळवत असेल, पण मनापासून नामच घेत नसेल किंवा परद्रव्याचा आणि परधनाचा किंवा परस्त्रीचा अभ्यास मनात ठेवत असेल, त्याचा विधिनिषेध कळत नसेल, तर नामदेवराय पुढचं उदाहरण देतात की एखादी व्यक्ती 32 गुणांनी युक्त आहे, म्हणजे एखादी स्त्री सुंदर आहे, गोरी आहे, पण तिला नाकच नसेल तर कसं होईल? तसे हे आहे. म्हणून तुम्ही हा सगळा जो जी आचारसंहिता सांगितलेली आहे की ह्या जे वागणुकीतले सदाचरण पाळा हे सांगितले. म्हणजे एक एक गोष्ट ते सगळे सांगत गेले, त्याची व्यापकता सांगून गेलेली आहे, त्याचं नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. नंतर भक्ती मार्गाचा म्हणजे तो छंद सोडू नका हेही सांगतायत. म्हणजे आपल्या अभंगातनं नामदेवराय एक एक गोष्टी एवढ्या सांगतात. एक शेवटचा अभंग घेतोय, पण याच्यात अजून एक 2 मिनिटं आहे. दूध कटवरे गडवे पाणी, कपल गाई नामे दोहियानी. दूध पियो गोविंद राये, दूध पियो मेरो मनुपति आई. नहीं तो घर को बाप रिसाई, सोईन कटोरी अमृत भरी, लई नामे हरि आगे नीर. एक भगतु में हृदय बसते, नामे देखी नराई मासे. दूध पिया भगवतू. म्हणजे ही नामदेवरायांचा जो अभंग आहे, नामदेवरायांची एक छोटीशी गोष्ट आहे लहानपणची, की नामदेवराय जेवणाचं ताट घेऊन, नैवेद्याचं ताट घेऊन पांडुरंगापाशी गेले. तिथं कोणी नव्हतं. देव प्रसाद म्हणजे सगळा प्रसाद आज बाबा गावाला गेले वगैरे सगळे सांगितलं. तो पाषाणाची खोळ घेऊन बसलेला, तो काही प्रसाद घेईना. मग शेवटी नामदेवरायांची त्याने अगदी मनापासून त्यांनी आत्मस्वरात नामदेवराय म्हणायला लागले, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तू कृपाळा पांडुरंगा. अच्युता वामना दशरथ नंदना, जेवी तू कृष्णा पांडुरंगा. कृष्णा विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवी तू नरहरी पांडुरंगा. ऐसे ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य देवीला नामयाचा. तशीच ही गोष्ट आहे. फक्त ह्याच्यात त्यांनी हिंदीतलं हे केलं की त्यांनी दूध कटोरे गडवे पाणी, म्हणजे एका सोन्याच्या वाटीत किंवा सोन्याच्या भांड्यात चांगलं गाईचं दूध घेऊन देवापाशी गेले. देवापाशी घेऊन म्हणाले की देवा, हे दूध पी, तुझ्यासाठी दूध आणलेलं आहे आणि लवकर पी. लवकर नाही पिले तर नाहीतर घरको बापू दिसाय, नाहीतर घरी गेल्यावर उशीर झाला तर माझे बाबा मला रागवतील, तर तू लवकर दूध पी. हीच गोष्ट आहे. फक्त ह्याच्यात 2 गोष्टी सांगितल्या की सोन्याचं भांडं घेऊन गेलेले आहेत वगैरे वगैरे.
तर नामदेवराय लहानपणी काय सोन्याची म्हणजे त्यांच्याकडे जरी ते त्यांचे वडील दामा शेठ होते तरी सोन्याची वाटी वगैरे काही नव्हते. आणि इकडं पंजाबात गेल्यावर ते अगदी संन्यासी गरजच होते ते धुमान गावात. फक्त त्यांनी धुमान गाव बसवलं जिथं माळरान होतं मुसळ, तिथं त्यांनी विहिरी खोदल्या, बागा लावल्या. ते गुमान गाव त्यावेळेला काही नव्हतं तिथं, पण ते गुमान गाव त्यांनी तिथं वस्तीला आणलं. आज तिथं त्या गुमान गावात अनेक लोकांची आडनावं सुद्धा गुमान आहे. तिथं नामदेवरायांचा एक गुरुद्वारा आहे. आणि त्या ते गावाला गुमान असं नाव नंतर पडलं त्या त्या काळाला. पण नामदेवराय तिथं घुमत घुमत आले म्हणून त्याला घुमन असं ते गुमान गाव. आणि नामदेवरायांनी हे असे 61 अभंग रचलेले आहेत. तर आता आपले 7-8 अभंग झाले. पण जे काही झाले ते म्हणजे नामदेवरायांनी काय मनापासून सांगितलं की आपण साध्या साध्या गोष्टी आपण संसारात पाळल्या तर या संसारातून आपला उद्धार होईल. आपण तर नाम घ्या, नाम घ्या, नामस्मरण करा, नामजप करा, बाकी तुमचे कर्तव्य कर्म करतच राहा. ते कर्तव्य कर्म करत असताना नामस्मरण करा, हे महत्त्वाचं आहे. हे तेवढे सांगितलं. पुढच्या ह्याच्यात पुढचे काही अभंग आपण पाहू. पण अशा तऱ्हेने नामदेवरायांनी हे आपला विठ्ठल तिथं पंजाबात हे करून तिथल्या लोकांना जो उपदेश केलेला आहे. आणि आजही माझ्याकडे 1-2-3 पंजाबी माणसं मधनं 2-2 महिन्यांनी येतात. त्या लंगरसाठी थोडीशी काहीतरी आपले बाबा हे द्यावी त्यांनी यथाशक्ती यथामती काहीतरी करणार. पण त्यांना जेव्हा मी कळलं की मी पंजाबातल्या नामदेवांवर लिहितो तर ते इतके खुश झाले की तुम्हाला पाहिजे ती मी मदत करतो. म्हणलं मला असा एक मनुष्य पाठवतो, हे करा तुमचा पंजाबातला म्हणजे एखादा इथला की ज्याला पंजाबी भाषेत पंजाबी मनुष्य की ज्याला मराठी चांगलं येतं आणि पंजाबी येतं. त्यांना मी हे माझं सगळे लिखाण दाखवणार आहे आणि ते काय म्हणतात त्याच्यावर सगळं अवलंबून होणार आहे. पण हे जे नामदेवरायांनी सांगितलेले तो ध्वज म्हणजे जसं मराठ्याने अटकेपार झेंडा लावला तसा नामदेवरायांनी हा जवळजवळ भक्तीचा अटकेपार झेंडा तिथे रोवला होता. जिथून यवन येतात तिथंच त्यांना व्यसन घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढच्या व्याख्यानात नामदेवरायांवर काय काय आपत आली आणि काय काय त्यांनी त्याचं निवारण कसं केलं, परमेश्वराने त्यांच्या वतीने कसं निवारण केलं, ते आपण पुढच्या व्याख्यानात करू. ओम तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु.